नमस्कार. आपल्या या यूट्यूब चॅनलला सहर्ष स्वागत करीत आहेत. आपल्याला नेहमीप्रमाणे थंबनेलवरून लक्षात आलंच असेल की आज आपण कोणाची माहिती पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. डॉक्टर प्रज्ञावंत देवडेकर सरांच्या लेखणीतून साकारलेली ही छानशी गोष्ट. 2010 साली असं एक ॲप आलं जे जगभरातल्या एक ना अनेक मोठमोठ्या लोकांसोबत करोडो सामान्य लोकांचे पसंतीस उतरलं. हे ते ॲप ज्यानं फोटोग्राफी आणि फोटो शेअरिंग या गोष्टीचा चेहरामोहराच बदलून टाकला. याची सुरुवात झाली ॲपलच्या आय स्टोअर इथून. या कंपनीचा एकच उद्देश होता, फोटोला जलद, साधं तरी सुंदर बनवणं. ही कंपनी म्हणजे जगभरातील युवा वर्गाच्या गळ्यातला ताईत असलेलं ॲप इंस्टाग्राम. या सगळ्यांचंच मुख्य श्रेय जातं केविन सिस्ट्रोम याला. आज मी तीस जगप्रसिद्ध असलेल्या या इंस्टाग्रामचा संस्थापक असलेल्या या केविनचा जन्म 1983 साली अमेरिकेतल्या होलिस्टन इथं डायना आणि डगलस या उच्च शिक्षित दाम्पत्याच्या पोटी झाला. दोघेही खाजगी कंपनीत उच्च पदस्थ होते. अगदी शाळकरी वयातच केविनला कम्प्युटर प्रोग्रॅमिंग या गोष्टीचा संबंध झाला. गेम खेळत, विशिष्ट पातळी जिंकत त्याचा एकूणच संगणक आणि प्रोग्रॅमिंग याच्यात जणू जीवच अडकला. केविन जसजसा मोठा होऊ लागला त्याचं हे संगणकात रमणं, खेळणं वाढतच गेलं. पठ्ठ्यानं एकदा तर मित्रांसोबत मॅसेंजर अकाउंट हॅक करणारा कम्प्युटर प्रोग्राम बनवून टाकला. तंत्रज्ञानाचं बाळकडू त्याला आईकडून मिळालं होतं. आई डायना आधीपासूनच तंत्रजगतात काम करत होती. महाविद्यालयीन काळात केविन आपसुकच कम्प्युटर सायन्स या विषयाकडे वळला. केविनला हा अभ्यासक्रम फारच बेसिक असल्याचं जाणवलं. त्यानं संगणक अभियांत्रिकीकडे मोर्चा वळवला. इथलं शिक्षण ज्ञानवर्धक असलं तरी प्रायोगिक शक्यता शोधणारं, अवकाश देणारं नव्हतं. तो व्यवस्थापनशास्त्राकडे वळला आणि त्याला बाजाराचं गणित शिकवणारे अर्थात इकॉनॉमिक्स आणि फायनान्स हे विषय अभ्यासक्रमाला मिळाले. केविनची स्टॅनफोर्ड विद्यापीठातल्या मानाच्या फेलोशिप कार्यक्रमात निवड झाली आणि इथं त्याला आयुष्यात पहिल्यांदा स्टार्टअप या नव्या गोष्टीचा अनुभव मिळाला. 2006 साली पदवी शिक्षण संपताच गुगलमध्ये दाखल होत केविन तिथं असोसिएट प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून 3 वर्ष रमला. इथं केविननं गुगल कॅलेंडर, जीमेल, डॉक्स, स्प्रेडशीट या बाबींवर अभ्यासपूर्ण आणि भरीव असं काम केलं आणि बक्कळ अनुभवही कमावला. 2 वर्षातच केविनची गुगलच्या कॉर्पोरेट डेव्हलपमेंट टीममध्ये वर्णी लागली. त्यानं इथल्या आभासी सामाजिक अवकाशात सामील होण्यास प्रयत्न केला, पण त्यात त्याला फारसं यश मिळालं नाही. शेवटी जानेवारी 2009 थोडा धोका पत्करत nextstop.com नामक एका स्टार्टअपमध्ये तो प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून रुजू झाला. मोठ्या तळातला छोटा मासा बनून राहण्यापेक्षा छोट्या तळातला मोठा मासा बनणं त्याला जास्त सोयीस्कर वाटलं. इथं काम करताना त्याला उद्योजकता या एकमेव गोष्टीनं पछाडलं. केविननं रिकाम्या वेळात एका कल्पनेवर काम सुरू केलं, जे तत्कालीन फॉरस्कायर आणि फ्लिपकर याचं मिश्रण होतं. एक असं ॲप जिथं लोक फोटोसोबत तिथलं लोकेशनही शेअर करू शकणार होते. या कल्पनेनं नाव दिलं बर्बन आणि एका पार्टीत याबाबत उद्घोषणाही केली. योग्य वेळी, योग्य जागी, योग्य निर्णय घेतले की काम बरंचसं सोपं होतं. केविनला या चमकदार कल्पनेसाठी $5 लाख इतकं घवघवीत फंडिंगही मिळालं. पैसे मिळाले की जबाबदारी वाढते. त्यामुळे केविननं माईक फ्रिगर या आपल्या एका मित्राला सोबतीला घेतलं. त्याला या स्टार्टअपचा सहनिर्माता बनवलं. कल्पना चमकदार असली, भांडवल पुरेसं असलं तरी काही कारणास्तव बाजारात चाललं नाही. लोकेशन वगैरे दुय्यम आहे, आधी फोटो सुंदर पाहिजे, केविनला जाणवलं. केविनच्या प्रेयसीनं त्याला सुंदर फोटो हवेत तर फिल्टर तो मागताच याची जाणीव करून दिली आणि केविनला ते मनोमन पटलंही. आता तो फोटो कसे अधिकाधिक सुंदर सादर करता येतील यामागं लागला. सुरुवातीला हे ॲप फक्त आयफोन ग्राहकांसाठीच तयार करण्यात आलं होतं, ज्यावर केविननं माईकसोबत 8 आठवडे दिवसरात्र काम केलं होतं. सरते शेवटी इन्स्टंट आणि टेलिग्राम याचं संक्षिप्त रूप बनलं आणि 6 ऑक्टोबर 2010 या दिवशी इंस्टाग्राम लॉन्च झाला. पहिल्या 24 तासातच जवळपास 25,000 लोकांनी हे ॲप डाउनलोड केलं. आपणच काढलेले फोटो सहज सुंदर बनवून सादर करता येतात या कल्पनेत लोकांना वेड लावलं. एकमेकांना फॉलो करत फोटो शेअर करता येतात हे कळल्यानं हळूहळू इंस्टाग्राम अधिकाधिक लोकांच्या पसंतीस उतरत गेलं आणि 9 महिन्यातच युजरची संख्या झाली तब्बल 70 लाख. यात अनेक सेलिब्रिटी होते. उंचावत्या आलेखामुळं इन्स्टानं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. फेसबुकसह
ट्विटरनेही त्याला घवघवीत ऑफर दिली. शेवटी केविननं 2012 साली इन्स्टा फेसबुकला विकलं. सौदा झाला $1 अब्ज. असं असलं तरी आजही इन्स्टा कॅलिफोर्नियातल्या फेसबुकच्या कार्यालयात स्वतंत्रपणे काम करतं. ॲप आलेत, ॲप गेलेत, पण इन्स्टा आजही विशेषतः सेलिब्रिटी मंडळीचं आवडतं ॲप आहे. ही केविनची मेहनत, केविनच्या कष्टाची कहाणी तुम्हाला नक्कीच आवडली असणार. अशी इन्स्टाच्या जन्माची कथा. अशा छान माहितीपूर्ण व्हिडिओज घेऊन भेटूया पुढच्या भागात. चला तर तोपर्यंत सबस्क्राईब करा आणि तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत तुम्हाला ज्यांना पाठवावं असं वाटते त्यांना नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.